नमस्कार, मी अंजलीज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण दिवाळी स्पेशल नानखटाईची रेसिपी पाहतोय। खूप स्पेशल रेसिपी आहे कारण ही रेसिपी आज आपण बिना ओव्हन आणि बिना कुकर शिवाय बनवतोय। तर चला त्यासाठी लागणारे जे साहित्य किंवा जिन्नस आहे ते पाहून घेऊया। इथे मी अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। इथे अर्धी वाटी सुजी, अर्धी वाटी बेसन असं प्रमाण आहे। तर हे तिन्ही समप्रमाणात घ्यायचे। अर्धी वाटी बेसन इथे आपण मैदा घेतलेला आहे आणि एक छोटा चमचा बेकिंग पावडर, अर्धी वाटी इथे आपण सुजी, अर्धी वाटी इथे आपण एक बेसन घेतलेला आहे, थोडेसे पिस्ता घेतलेत गार्निशिंगसाठी आणि अर्धी वाटी साजूक तूप, पाऊण वाटी पिठी साखर असं प्रमाण आहे। तर लक्षात ठेवा, तुम्ही सुजी, मैदा आणि बेसनाचं जे प्रमाण आहे किंवा रव्याचं जे प्रमाण आहे ते समप्रमाणात घ्यायचे। तुम्हाला सुजीलाच रवा म्हणलं जातं, तर बारीक रव्याचा आपण इथे वापर केला आहे। एक बाउल घेतलं आहे आणि त्या बाउलमध्ये सगळ्यात प्रथम ही अर्धी वाटी बेसन काढून घेतलेलं आहे मी। तर त्यात आपण अर्धी वाटी मैदा टाकून घेऊया। बघा, अर्धी वाटी मैदा टाकल्यानंतर आता आपण यात अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। खूप मोठा रवा यूज करू नये, तर बारीक रव्यामुळे नानखटाई खूप खुसखुशीत होते। तर बघा, इथे हे सगळं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यात आपण एक अर्धा छोटा चमचा बेकिंग पावडर टाकतोय। बेकिंग पावडर नसेल तर बेकिंग सोड्याचा यूज करा, जो आपला खाण्याचा सोडा असतो तोही तुम्ही यात यूज करू शकता। बेकिंग पावडरमुळे नानखटाई खूप क्रिस्पी होते आणि एकदम ती फुगली जाते। त्यामुळे बेक होताना हे खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे की बेकिंग पावडर टाकणं जरुरी आहे। तर ते पीठ आपण एका साईडला काढून घेऊया। तोपर्यंत दुसऱ्या बाउलमध्ये ही अर्धी वाटी तूप आहे। जर मोठ्या चमच्याने कॅल्क्युलेट केलं पोहे खायच्या चमच्याने, तर हे तूप 4 चमचे तूप आहे। तर या तुपात आपण पाऊण वाटी पिठी साखर टाकतोय। तर मी जर तुम्हाला 1 किलोचं मेजरमेंट हवे असेल तर तेही मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तुम्ही नक्की चेक करा। तर इथे मी अर्धे वाटीच्या मेजरमेंट्सप्रमाणे ही नानखटाई बनवली आहे, कमी प्रमाणात नानखटाई बनवली आहे। तर त्यासाठी माझं जे टोटल कॅल्क्युलेट पीठ केलं तर म्हणजे बेसन, सुजी आणि रवा, तर तिथे 1.5 वाटी पीठ होतं। तर 1.5 वाटीला पाऊण वाटी आपण साखर टाकली आहे, कारण सगळं प्रमाण आपण अर्ध्या वाटीच्या प्रमाणे घेतलं होतं। तर बघा, इथे मी तूप टाकून ही साखर अशा प्रकारे विस्कच्या सहाय्याने विस्क करून घेतलेली आहे। एकदम पांढरं शुभ्र करून घ्यायचं, ही खूप महत्त्वाची स्टेप आहे। एकदम तूप तुमचं पांढरं फ्रॉदी झालं पाहिजे। तर त्यात आपण आता हे जे आपलं पीठ मिक्स करून ठेवलं होतं थोडं थोडं पीठ प्रमाणात ॲड करत जायचं आणि एक सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं। आपल्याला एक गोळा जो असतो तसा गोळा मळून घेणार आहोत। तर बघा, आणि जे साखर, पिठी साखर किंवा तुपाचं जे आपण विस्क करून घेतलं ते एकदम फ्रॉदी झालं पाहिजे, म्हणजे पांढरं शुभ्र तूप होईपर्यंत आपल्याला त्याला सतत फेटत राहायचं आहे। फेटून फेटून ते तूप एकदम पांढरं शुभ्र झालं की मग त्यात हे पीठ ॲड करून अशा प्रकारे एक सॉफ्ट डो बनवून घ्यायचं आहे। तर बघा, इथे आपण कुठल्याही पाण्याचा किंवा दुधाचा वापर केलेला नाही आहे। तर हे सगळं पीठ मी तुपामध्ये भिजवून घेतलेलं आहे, तरच तुमची नानखटाई एकदम क्रिस्पी, एकदम खस्ता होते। तर बघा, पीठ एकदम मऊ मऊ असं आपण मळून घेतलेलं आहे। तर आता आपण हे पीठ 1-2 मिनटासाठी साईडला ठेवून घेऊया। बघा, किती सॉफ्ट पीठ तयार आहे। आणि इथं आपल्याला जे बेक करायचे ते आज कढाईमध्ये आपण बेक करणार आहे, त्यासाठी मी इथे खाली मीठ टाकलेलं आहे। आणि हे जे मीठ आहे, मी साधारणतः 1 ग्लास मीठ घेतलेलं आहे। हे मीठ तुम्ही पुन्हा रियूज करू शकता, असं काही नाही आहे की मीठ तुम्हाला डिस्कार्ड करावं लागेल लगेच केल्यानंतर नानखटाई। तर हे मीठ तुम्ही तसंच भरणीत भरून ठेवा। परत एकदा तुम्हाला कुकरमध्ये केक जमवायचा असेल तर तुम्ही ह्या मिठाचा यूज करू शकता। वर मी स्टँड ठेवले आणि झाकण लावून एक 5 मिनटं आपण वाफ काढून घेऊया। म्हणजे अर्थातच ओव्हनला जसं प्रीहीट करतो तसं आपण कढाईला एक 10 मिनटाच्या आसपास प्रीहीट करून घ्यायचं। आणि इथे एक मी अशा प्रकारे प्लेट वापरली आहे। तुमच्या कढाईच्या आकारानुसार तुम्ही प्लेटची साईज कमी जास्त करू शकता। जर मोठी ताट असेल तर तेही यूज करू शकता, पण कढाई तेवढी तुमची मोठी पाहिजे। पण माझ्याकडे कढाईचा आकार मध्यम आहे, त्यामुळे अशी मीडियम प्लेट घेतली आहे आणि तुपाने मी त्याला ग्रीस करून घेतलेलं आहे। बघा, तुपामुळे नानखटाई खाली चिटकली जात नाही। तर इथे आपण आता जेवढ्या साईजची नानखटाई तुम्हाला पाहिजे असेल त्या साईजचा गोळा उचलायचा आणि असं प्रेस करून असं बिस्किटचा जसं शेप असतो त्या शेपमध्ये बनवायचं। छोटी नानखटाई बनवायची, जेणेकरून ही फुगली ना थोडीशी मोठी होते। तर त्याप्रमाणे तुमच्या एका प्लेटमध्ये किती नानखटाई बसतील त्याप्रमाणे तुम्ही नानखटाई ठेवत जा आणि नानखटाई बेक करत जा।
तर बघा अशा पद्धतीने नानखटाई आपण बेक करणार आहोत. खूप साधी सरळ सोपी पद्धत आहे. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल, कुकर नसेल तरी तुम्ही ही नानखटाई बनवू शकता. खूप इझी आहे आणि खूप छान क्रिस्पी होते, खस्ता होते. तर बघा इथे मी एका प्लेटमध्ये नानखटाई लावून घेतलेली आहे. वरून गार्निशिंगसाठी पिस्ता यूज केले. तुम्ही बदाम करा, काजू करा, आवडेल ते सुकामेवा तुम्ही गार्निशिंगसाठी यूज करू शकता. तर एक 5 ते 10 मिनटं मी कढाई एकदम गरम होऊ दिली आहे. त्या स्टँडवर मी अशा प्रकारे प्लेट ठेवली आहे आणि त्याला झाकण लावून कमीत कमी मीडियम टू मध्यम गॅसवर 40 मिनटं बेक करायची आपल्याला. जास्तीत जास्त 45 मिनिट पण लागू शकतात. तुमच्या गॅसच्या फ्लेमवर डिपेंड करतं. मध्ये मध्ये चेक करत जायचं. बघा नानखटाई पूर्णपणे फुललेली आहे अशा प्रकारे आणि ही रेडी आहे. तर 45 मिनिट लागलेत बेक करायला मला नानखटाई. तर नानखटाई रेडी आहे. एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे. तीच प्लेटचा मी दाखवत आहे. तर बघा किती मस्त अशी सुटसुटीत आहे, कुठेही चिटकलेली नाही आहे. तर ही पूर्णपणे बेक झाली आहे. मी तुम्हाला ही नानखटाई जी आहे ती तोडून दाखवणार आहे. किती खस्ता झालेली आहे. तोंडात टाकल्याबरोबर ही नानखटाई विरघळते अशी नानखटाई झाली आहे. तुम्ही नक्की दिवाळीला ट्राय करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा. पण सगळे जे इन्स्ट्रक्शन आहेत ते व्यवस्थित फॉलो करा. नानखटाई बिलकुल बिघडणार नाही. बघा किती सॉफ्ट झालेली आहे. एकदम मध्ये जाळी तयार झालेली आहे छानपैकी. तर ही नानखटाई तुम्ही गव्हाचं पीठ वापरून सुद्धा करू शकता. मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलात तरी चालेल. आणि जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी नेहमीप्रमाणे आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.